आपल्या समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर तो फक्त शिक्षणानेच होईल हे ठाम आहे, निश्चित आहे. आपण सगळं काही बाजूला ठेवूया. सगळ्यात पहिलं महत्व हे शिक्षणाला. आपल्या कुटुंबामध्ये पहिलं प्राधान्य हे शिक्षणालाच असलं पाहिजे, दुसरं काहीच नाही. बस आपण सगळेजण एकत्र मिळून शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. लग्नासाठी सांगा किंवा एखादं फंक्शन सांगा किंवा एखादा आणखी कुठली तरी गोष्ट सांगा, त्यासाठी 2 लाख रुपये 5 लाख रुपये आत्ता उत्पन्न होतील 2 दिवसामध्ये. लगेच कुठूनही बँकेमधून आम्ही कर्ज काढू किंवा याच्याकडून मागू त्याच्याकडून मागू शेजाऱ्याकडून कुठूनही मागू, पण 2 लाख 3 लाख 5 लाख आमच्याकडे 2 दिवसामध्ये उत्पन्न होतील, जे पैसे 2 दिवसामध्ये वितळणार आहेत. पण शिक्षणासाठी आमच्याकडे नाहीत पैसे. ज्या शिक्षणाने मी तुम्हाला सांगू की त्या मुलाचा त्या मुलीचा उद्धार होणार आहे, तिला चांगली नोकरी लागणार आहे, ती पुढे जाणार आहे, ती मोठी होणार आहे, त्यासाठी आपल्याकडे पैसे नाही. आणि जे पैसे 2 दिवसामध्ये वितळणार आहेत त्यासाठी आपल्याकडे आहेत पैसे. ही मानसिकता आपली बदलली पाहिजे. पहिलं प्राधान्य शिक्षणाला. आणि तुम्ही मी सांगतो आई आणि वडिलांनी ठामपणे छाती ठोकून सांगितलं पाहिजे आपल्या मुलांना की बाळा तुला जेवढं शिकायचं नाही शिक, मी तुझ्या पाठीचे, जेवढे पैसे लागतील तेवढे मी आणणार. तुम्हाला कर्ज काढायचं आहे ना, मग शिक्षणासाठी काढा. जे अनुत्पादक आहे ज्यामधून काहीच मिळणार नाही त्यासाठी कर्ज, आणि मग आयुष्यामध्ये राहायचं, आयुष्यभर कर्जामध्ये राहायचं का? शिक्षणासाठी काढा कर्ज. 2 लाख रुपये 3 लाख रुपये शिकू द्या मुलांना मुलीला. तुम्ही ठामपणे सांगा छाती टोकपणे की तू शिक, तुला जेवढा पैसा लागेल ना मी आणणार आपल्याकडे. अरे या चांगल्यात चांगले कोर्सेस करण्यासाठी पैसे लागतात. आणि का आपल्या मुलांनी पुढे जाऊ नये, शिकू नये? आपल्याकडे नाहीत पैसे आहेत पण इतर कारणासाठी, शिक्षणासाठी नाहीत पैसे. आणि त्या जोडीला मी तुम्हाला सांगू, हे फक्त एकट्या आई वडिलांचं काम नाही, हे आपल्या संपूर्ण समाजाचं काम आहे. ह्या शिक्षणासाठी संपूर्ण समाज एकत्र आला पाहिजे. एक चळवळ सुरू झाली पाहिजे की आपण सगळे मिळून आपल्या समाजातील सगळ्या मुलांना आम्ही शिकवणार. ही चळवळ सुरू झाली पाहिजे. हा सगळ्यांचा हेतू असला पाहिजे, हा सगळ्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे, मुख्य मुद्दा असला पाहिजे समाजामध्ये. दुसरं काहीच नाही. राजकारण असो किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असो साईडला, बाजूला. आमच्या मुलांना पहिलं आम्हाला शिकवायचं आहे. म्हणजे शिक्षणासाठी सगळे जे काही आपल्याला करता येईल, आपला समाज म्हणून जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. प्रत्येक जी संघटना आहे समाजामध्ये, कुठलीही संघटना असो, मग ती राजकारणी संघटना असो, समाजाची संघटना असो, कुठलीही संघटना असो, प्रत्येक संघटनेने शिक्षणासाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. काहीतरी करा तुम्ही शिक्षणासाठी. काहीतरी तुमची कामं आहे ती करा, नो प्रॉब्लेम, पण शिक्षणासाठी प्रत्येक संघटनेने काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही गरीब मुलांना घ्या, मदत करा, किंवा त्याला शिक्षणासाठी किंवा त्याला बाहेर पाठवण्यासाठी किंवा स्कॉलरशिप देण्यासाठी काहीतरी. पण प्रत्येक संघटनेने शिक्षणासाठी काही ना काहीतरी केलंच पाहिजे. एक चळवळ इथे उभी राहिली पाहिजे.